3.5 शक्तिपीठांपैकी मुख्य शक्तिपीठ म्हणून ख्याती असलेले माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थान हे भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी नवरात्र महोत्सवात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात। यंदाही नवरात्र उत्सव समीप आल्याने भाविकांच्या सोयीसाठी योग्य नियोजन करणे ही मोठी जबाबदारी शासकीय विश्वस्त मंडळ व प्रशासनासमोर उभी ठाकली आहे। नुकत्याच झालेल्या पूर्व बैठकीत आरोग्य, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्थापन तसेच भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने संबंधित विभागांना काटेकोर सूचना दिल्या। मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता अनेक अडचणी लक्षात येत आहेत। गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेल्या स्कायवॉकच्या कामामुळे परिसरात ओबडधोबड खड्डे पडले असून जागा असमतोल झाल्याने भाविकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। विशेषतः परशुरामाकडील मार्ग अनेक दिवसापासून बंद आहे। त्या ठिकाणी लोखंडी गजांच्या सळ्या टाकून ठेवण्यात आल्या आहेत। हा मार्ग त्वरित दुरुस्त करून सुरू केल्यास भाविकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो। तसेच संस्थानच्या पाठीमागील भिंत कोसळल्याने आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे गडावरील स्थिती अतिशय नाजूक झाली आहे। व्हाय पॉइंट भागातील पायऱ्याखालची माती वाहून गेल्याने धोका वाढला आहे। दरम्यान रामगड किल्ला दत्तशिखर परिसरात अलीकडेच डोंगराचा काही भाग कोसळून मोठमोठे दगड रस्त्यावर आले होते। त्यामुळे दत्तशिखर रोड काही वेळ बंद ठेवावा लागला। अजूनही काही मोठे दगड झाडांना अडकलेले असून किल्ल्याचा बुरुजाचा भाग खालून पोकळ झाल्याने तो कधीही कोसळू शकतो। भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे। नवरात्र महोत्सव काहीच दिवसावर येऊन ठेपला असताना या सर्व अडचणी तातडीने सोडवणे गरजेचे आहे। अन्यथा दूरवरून येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागेल। शासकीय विश्वस्त मंडळ व प्रशासनाने समन्वय साधून रस्ते, सुरक्षा भिंती, स्कायवॉकचे काम तसेच गडावरील धोकादायक भाग यावर त्वरित कारवाई करून भाविकांना सुरक्षित, सुरळीत व आनंददायी दर्शन अनुभवायला मिळेल याची काळजी घेणे आवश्यक आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।